शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. धाडा वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र मिळून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगत जाणणारे, शिस्तप्रिय व वाणिज तेज, जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या शिवभक्त बंधू भगिनींनो, निश्चयाचा महामेरू, बहुत जानसी आधारू, अखंड स्थिताचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा शब्दात त्याचे वर्णन केले जाते. त्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. मानाचा मुजरा. आज आपण सर्वजण येथे एक अशा महान पुरुषाचे स्मरण करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी केवळ एक साम्राज्य स्थापन केले नाही तर भारतीय संस्कृती आणि स्वाभिमान जिवंत ठेवले. शिवनेरीवर जन्मलेल्या शिवरायांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केले आणि पुण्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते युगपुरुष होते. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. शत्रूंना कधी कमवूच समजू नका पण घाबरूही नका हा मंत्र त्यांनी दिला. अफजल खान कोथळा काढण्यासोबा पन्हाळगडातून निसटणे. महाराजांचे शौर्य अतुलनीय होते. त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे लोक होते. ते खरे सर्व धर्म समभाव रक्षक होते. महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला. युद्धात शत्रूंच्या महिलांनाही सन्मानाने परत पाठवण्याचे आदेश देत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी एक चांगली मजबूती आणि स्वाभिमान व्यक्ती बनले पाहिजे. 350 वर्षापूर्वी जर माझा देव भगवान येऊन लढला नसता ना तर आज त्या औरंग्याच्या औलादींनी संपूर्ण भारत बेशिरा करून सोडला असता. त्यामुळे आम्हाला एवढंच माहिती आहे, आज अस्तित्वात आहे संपूर्ण भारतातली प्रजा, आज अस्तित्वात आहे संपूर्ण भारतातील प्रजा, कारण फक्त एकच माझा शिव छत्रपती राजा. जाता जाता इतकेच म्हणेन आणि हो, श्री छत्रपती शिवाजी महाराज की